गणपतीचा सण आला ने पोरपोरी लागली नाचायला. बाप्पा वाजत गाजत आला न पोरपोरी लागली नाचायला. बाप्पा वाजत गाजत आला न पोरपोरी लागली नाचायला. केतकी, नक्कीच तुझ्या अंकात गौरी गणपतीचा सण घुसलाय वाटतं. काय सांगू वैष्णव, आपल्या महाराष्ट्रातील गौरी गणपतीचा सण म्हणजे जणू आपल्या जगण्याचा श्वासच. हो ग, आपल्या महाराष्ट्रातील गौरी गणपतीचा सण हा भाद्रपद महिन्यात सुरू होतो. गणपती बाप्पा चतुर्थीला मखरात विराजमान होतात. तर गणपतीची आई म्हणजेच पार्वती म्हणजेच गौरी ही 3 दिवसानं घरात हक्काने येऊन बसते. गौरी गणपतीचा सण म्हणजे धम्माल, मखरांची सजावट, गणपतीच्या उंच उंच मूर्त्या, विसर्जन मिरवणूक, आरत्या, पूजा, नाच, गाणे आणि विविध कार्यक्रमांची बरसात. त्यात पावसाचे दिवस, गणपतीची सुट्टी, नातेवाईकांकडे जाण्याची धावपळ, बरंच काही. आज आपल्या कोळीवाड्यात आल्या नटून थटून या पोरी या गाण्यावर 6वीची पोरं रंगात आली ग. हो, त्यांचा उत्साह मी स्टेजवर येतानाच पाहिला होता. मला तर असं वाटतं की आज हा स्टेजच राहणार नाही. बरं, हे गाणं आपल्या शाळेतील लेखक म्हणजे सुनील जाधव सरांनी लिहिलं आहे व या गाण्यावरील मूळ डान्स आपले कोरिओग्राफर सुशांत पवार यांनी केले आहे. त्यांनीच हे गाणं आपल्या शाळेत बसवलं आहे. तर सुनील जाधव सर व सुशांत पवार सरांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. तर सादर होत आहे आल्या नटून थटून या पोरी. तो कैमरामैन नेक्स्ट पार्ट फिर से फोकस करो क्योंकि ये परफॉर्मेंस होने वाला है स्टेज हिलाने वाला. तर आता 6वीचे विद्यार्थी घेऊन येत आहेत आल्या नटून थटून या पोरी. तर जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात आल्या नटून थटून या पोरी म्हणजेच आपल्या कोळी वाड्याचे